In the next three sessions, we'll study the early part of John Stott's book entitled Basic Christianity. Mhm. Yeah. Awesome. Okay, good evening. सर्वांना प्रभूमध्ये नमस्कार. We welcome all of you in the wonderful name of Jesus. प्रभू येशूच्या नावामध्ये आम्ही सर्वांचं या कार्यक्रमामध्ये स्वागत करतो. What a joy having all of you. तुम्हा सर्वांना या कार्यक्रमामध्ये सहभागी होताना आम्हाला खूप आनंद वाटत आहे. We continue our studies on the basic Christianity. पायाभूत ख्रिस्तीत्व या विषयाचा अभ्यास आपण पुढे चालू ठेवणार आहोत. We are so blessed to have Pastor Peter Dennison with us. आणि पास्टर पीटर आमच्यामध्ये आहेत हा विषय शिकवण्यासाठी. And Pastor Dongre with us, who will be translating. आणि बंधू डोंगरे आपलं भाषांतर मराठीमध्ये करण्यासाठी तयार आहेत. Praise the Lord. So, Pastor प्रभूला Peter, धन्यवाद. God bless you. It's all yours. Thank you. Yes, we'll be looking in the next three sessions at the early part आणि of या कंटिन्यू. John Stott's book entitled Basic Christianity. आणि जॉन स्टॉट यांचं एक पुस्तक आहे, त्याचं नाव बेसिक ख्रिश्चॅनिटी, म्हणजे पायाभूत ख्रिस्ती सिद्धांत किंवा पायाभूत ख्रिस्ती तत्वे याचा अभ्यास येणाऱ्या काही काळामध्ये आपण करणार आहोत. आमेन. I'm just going to summarize our last session, which was on belief in God. आणि गेल्या आठवड्यामध्ये जे काही आपण शिकलो त्याची मी थोडक्यामध्ये उजळणी करणार आहे. आमेन. There are three reasons for believing the God of Christianity. आणि देवावर विश्वास ठेवण्याची 3 कारणं गेल्या वेळेला आपण पाहिली. आमेन. Human reasoning is the first. The unbelieving world fails to provide reliable information as to how everything was created. आणि देवावर विश्वास ठेवण्याचं पहिलं कारण म्हणजे मानवी वाद विवाद, आणि लोकांना देवावर विश्वास ठेवायला सृष्टीची निर्मिती कशा प्रकारे झाली याची अनेक कारणं लोक देतात आणि देवावर विश्वास नाकारतात. आमेन. Whereas the Bible does give credible evidence for the creation of all things. परंतु पवित्र शास्त्र आम्हाला सृष्टीची आणि सर्व गोष्टींची निर्मिती देवाने कशा प्रकारे केली याची सविस्तर माहिती देते. Especially our moral and spiritual nature, which could only have come from God. मानवामध्ये ज्या आत्मिक गोष्टी आहेत किंवा जे आत्मिक स्वभाव आहेत आणि जे नैतिक स्वभाव आहेत हे केवळ देवाच्यामुळे त्याला प्राप्त झालेले आहेत. आमेन. The second reason for believing in the God of Christianity is the existence of the Bible. दुसरं कारण देवावर विश्वास ठेवण्याचं ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांसाठी आहे ते म्हणजे पवित्र शास्त्र. आमेन. Unbelievers have had difficulty in undermining the Bible because of the existence of nearly 25,000 ancient manuscripts. आणि जे ख्रिस्तीतर लोक आहेत त्यांना
पवित्र शास्त्रावर विश्वास ठेवायला बरंच कठीण जातं, कारण पवित्र शास्त्राची निर्मिती किंवा रचना जवळजवळ 25,000 पुरातन लेखांच्या मधून निवडून केलेली आहे. आमेन. The third reason is the Lord Jesus Christ himself. ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांसाठी देवावर विश्वास ठेवण्याचं तिसरं कारण म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. आमेन. Jesus' birth, teaching, death, and resurrection were recorded by his followers, providing eyewitness accounts. प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म, त्याचं शिक्षण, त्याची सेवा, वधस्तंभावरील त्याचा मृत्यू आणि मरणातून त्याचं पुनरुत्थान हे अनेक लोकांनी पाहिलेलं आहे, त्याची साक्ष दिलेली आहे आणि ते पवित्र शास्त्रामध्ये आणि इतर ग्रंथामध्ये लिहून ठेवण्यात आलेलं आहे. आमेन. Which confirm that God was manifested here on earth through his Son, the Lord Jesus Christ. त्यामधून एकच गोष्ट सिद्ध होते, सर्व समर्थ परमेश्वरानं आपल्या एकुलत्या एक पुत्राच्या द्वारे या पृथ्वी तलावर मानव म्हणून जन्म घेतला. आमेन. We will now move on to this session 2, entitled Christ's Claims. आता आपण आज दुसऱ्या धड्याकडे वळणार आहोत. After each section of my talk, I will set a question which you may want to write down as a student, so that at a later stage you can answer the question. आणि प्रत्येक धड्यानंतर त्या धड्यावरील काही प्रश्न मी शेवटी तुम्हाला देणार आहेत आणि त्यांची उत्तर तुम्ही लिहिण्याचा प्रयत्न करा. आमेन. Christianity is Christ. It is built on the person and work of Jesus Christ. आणि ख्रिस्तीत्व हा काही धर्म नाही. ख्रिस्तीत्व हे प्रभू येशू ख्रिस्त नावाच्या व्यक्तीवर आधारलेली गोष्ट आहे. आमेन. If he is not who he claimed to be, the Son of God, or if he failed in his mission to reveal God and to redeem his people, then there's nothing to place our faith in. जर प्रभू येशू ख्रिस्तानं ज्याचा त्यानं दावा केला किंवा ज्या गोष्टी त्यानं सांगितल्या त्या त्यानं पूर्ण केल्या नसत्या, म्हणजे उदाहरणार्थ पापांची क्षमा आणि त्याचा मरणावर विजय, या गोष्टी जर त्यानं पूर्ण केल्या नसत्या तर येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवायला आम्हाला कठीण झालं असतं. आमेन. However, if, on the other hand, we can show that Christ is a uniquely divine person, उलट पक्षी आम्हाला असं दिसून येतं की प्रभू येशू ख्रिस्त हा एकमेव किंवा अद्वितीय असा दैवी व्यक्ती होता. आमेन. then almost every objection to the Christian faith can be put to rest. आणि म्हणून ख्रिस्तीत्वाच्या विरोधी असणाऱ्या सगळ्या गोष्टींना यामुळेच आम्ही योग्य प्रकारे तोंड देऊ शकतो. आमेन. Everything he did and taught would be true and carry the authority of God. प्रभू येशू ख्रिस्तानं
जे काय सांगितलं, शिक्षण दिलं आणि ज्या गोष्टी त्यानं आपल्या सेवेमध्ये केल्या त्या तो पूर्ण देव होता आणि तो पूर्ण मानव होता याचीच प्रचिती किंवा पुरावा आम्हाला देतात. आमेन. The primary source for our knowledge about Christ is found in the four Gospels, Matthew, Mark, Luke, and John. प्रभू येशू ख्रिस्ता संबंधीची जवळजवळ सर्व माहिती मुळामध्ये आम्हाला नव्या कराराच्या 4 शुभवर्तमानांमध्ये मत्तईकृत शुभवर्तमान, मार्ककृत शुभवर्तमान, लूककृत शुभवर्तमान आणि योहानकृत शुभवर्तमान याच्या मध्ये आढळते. आमेन. These are historical documents filled with eyewitness accounts of Jesus. ही जी 4 शुभवर्तमानं आहेत त्यामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्मापासून पुनरुत्थान आणि स्वर्गारोहणापर्यंतची माहिती नमूद करण्यात आलेली आहे आणि या सर्व माहितीला अनेक साक्षीदार आहेत. आमेन. His teachings, his actions are, and most importantly, his death and resurrection. प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म, त्याचं शिक्षण, त्याची सेवा, त्याने केलेले चमत्कार, वधस्तंभावरील त्याचा मृत्यू आणि त्याचं पुनरुत्थान या सर्व गोष्टी 4 शुभवर्तमानामध्ये लिहिलेल्या आम्हाला आढळतात आणि या सर्वांचे अनेक साक्षीदार देखील आम्ही शुभवर्तमानामध्ये पाहतो. आमेन. Their contents appear to be true as recorded by honest Christian men. आणि ही जी 4 शुभवर्तमान लिहिण्यात आली त्या शुभवर्तमानांचे लेखक हे प्रामाणिक ख्रिस्ती विश्वासणारे होते आणि त्यांनी प्रभू येशू ख्रिस्ता संबंधीच्या सर्व सत्य गोष्टी या 4 शुभवर्तमानांमध्ये लिहून ठेवलेल्या आहेत. आमेन. We can make this assumption because one of the important beliefs of Christianity is honesty, and these men were honest enough to be prepared to be martyred. आणि ख्रिस्ती विश्वासाचा एक मुख्य सिद्धांत किंवा मुख्य स्वभाव जो आहे तो म्हणजे प्रामाणिकपणा आहे आणि या 4 शुभवर्तमानकारांनी प्रामाणिकपणे या सर्व गोष्टी लिहून ठेवल्या आहेत. आमेन. We aim to gather enough evidence to prove that Jesus of Nazareth was the Son of God. आणि याशिवाय प्रभू येशू ख्रिस्त हा सर्वसमर्थ देवाचा एकुलता एक पुत्र होता. हे सिद्ध करण्यासाठी आम्हाला दुसऱ्या कोणत्याही पुराव्याची गरज भासत नाही. We believe that he possesses an eternal and essential relation to God that is possessed by no other person. आणि जगामध्ये दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीने केला नाही असा दावा किंवा अशी गोष्ट प्रभू येशू ख्रिस्ताने केली ती गोष्ट म्हणजे जिवंत देवाशी त्याचा असलेला नातेसंबंध किंवा त्याची असलेली सहभागिता. आमेन. Jesus is unique, and I'd just like to say here I will be using the word unique a lot about him. It means the only one of a particular type. आणि प्रभू येशू ख्रिस्त हा अद्वितीय होता.
किंवा एकमेव होता. मला एकमेव हा शब्द वारंवार वापरायचा आहे, कारण प्रभू येशू ख्रिस्ता सारखा दुसरा कोणीही व्यक्ती या पृथ्वी तलावर होऊन गेला नाही. आमेन. He is not God in human disguise, nor a man with divine qualities. आणि प्रभू येशू ख्रिस्त हा मानवी रूप धारण केलेला देव किंवा देवाचा पुत्र असा पृथ्वी तलावर जन्मास आला. आमेन. He is God man, possessing two distinct and perfect natures. He is both God and man. प्रभू येशू ख्रिस्त याच्यामध्ये दोन स्वभाव आम्हाला दिसतात. प्रभू येशू ख्रिस्त हा 100% देव होता आणि प्रभू येशू ख्रिस्त हा 100% मानव होता. म्हणून आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताला देव मानव किंवा देव माणूस असं देखील म्हणू शकतो. आमेन. The evidence for this initially consists of Jesus Christ's claims about himself. आणि प्रभू येशू ख्रिस्तानं स्वतःच या गोष्टींची घोषणा केली की तो कोण आहे. या गोष्टीद्वारे आम्हाला हे प्रगट होतं की प्रभू येशू ख्रिस्त हा पूर्ण देव होता आणि प्रभू येशू ख्रिस्त हा पूर्णपणे मानव होता. आमेन. He asserted that he was the promised Messiah and the eternal Son of God. His claims came in 4 separate groups. आणि प्रभू येशू ख्रिस्तानं तो भविष्यवक्त्यांनी भविष्यवाणी केलेला मशीहा आहे याची अनेक वेळा प्रचिती दिली, घोषणा केली आणि तो सार्वकालिक देव आहे हे देखील प्रभू येशू ख्रिस्त अनेक वेळा स्वतःविषयी म्हणाला. आमेन. His self-centered teaching is the first of his claims. He constantly talked about himself as having a unique relation to God. आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या शिक्षणामध्ये एक महत्वाची गोष्ट आम्हाला आढळते. प्रभू येशू ख्रिस्तानं वारंवार त्याचं देव पित्याशी असलेलं नातं आपल्या शिक्षणामधून प्रगट केलं किंवा आपल्या बोलण्याद्वारे दाखवून दिलं. आमेन. The second one was his direct claim to be the Messiah. He repeatedly identified himself as the promised one of old. दुसरी गोष्ट म्हणजे भविष्यवक्त्यांनी केलेल्या भविष्यवाणीप्रमाणे तो मशीहा आहे हे प्रभू येशू ख्रिस्तानं अनेक वेळा आपल्या बोलण्यातून प्रगट केलं किंवा आपल्या बोलण्याद्वारे त्याची साक्ष दिली. आमेन. The third one was his indirect claims to God's authority. He claimed to forgive sin, to bestow life, and judge the world. तिसरी गोष्ट म्हणजे त्याचं अप्रत्यक्ष देवाच्या अधिकाराविषयीचं वर्णन, पापांची क्षमा करणं, जगाचा न्याय करणं या संबंधीच्या गोष्टी प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या शिक्षणाद्वारे लोकांना सांगितल्या. आमेन. And fourthly, his dramatic claims, seen in his parables and miracles, which testified to his unique power and authority. आणि चौथी गोष्ट प्रभू येशू ख्रिस्ताचं
एकमेव अधिकार आणि त्याचं सामर्थ्य प्रगट करतात. त्याचं निसर्गावर सामर्थ्य होतं, त्याचं अशुद्ध आत्म्यावर सामर्थ्य होतं, अधिकार होता. हे त्याच्या चमत्कारावरून, त्याने केलेल्या चमत्कारावरून आणि त्याने शिकवलेल्या दाखल्यांच्या द्वारे नव्या करारामध्ये आम्हाला प्रगट होतं. आमेन. We'll be looking at the first two claims in this session and the next two claims in the next session. यातील पहिल्या दोन गोष्टी प्रभू येशू ख्रिस्तानं स्वतःविषयी घोषित केल्या, त्या पहिल्या दोन गोष्टी या आजच्या अभ्यासक्रमामध्ये आपण पाहणार आहोत आणि उरलेल्या दोन गोष्टी पुढच्या आठवड्यामध्ये आपण पाहणार आहोत. आमेन. So we start with Jesus' self-centered claims. He said many things about himself, and particularly in John's Gospel, started with the two words, I am. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतः विशेष जे भाष्य केलं, विशेषतः योहानकृत शुभवर्तमानामध्ये प्रभू येशू ख्रिस्त अनेक वेळा मी आहे असं म्हणाला. मी जीवनाची भाकर आहे, मी दार आहे आणि मी आहे असा जो क्लेम किंवा अशी घोषणा प्रभू येशू ख्रिस्तानं अनेक वेळा केल्याची नव्या करारामध्ये आम्ही पाहतो. आमेन. John 6:35. I am the bread of life. योहान 6:35 मध्ये प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, मी जीवनाची भाकर आहे. आमेन. Whoever comes to me shall not hunger, and whoever believes in me shall never thirst. जो माझ्याकडे येतो त्याला कधीही भूक लागणार नाही, आणि जो माझवर विश्वास ठेवतो त्याला कधीही तहान लागणार नाही. आमेन. People eat bread to satisfy physical hunger and to sustain physical life. जगातील लोक भाकर खातात यासाठी की जगामध्ये जगण्यासाठी त्यांना शारीरिक सामर्थ्य प्राप्त व्हावे. आमेन. We can satisfy spiritual hunger and sustain spiritual growth only by our relationship, our right relationship with Jesus. जशी भाकर शरीराला ऊर्जा देते, ताकद देते, शक्ती देते, त्याचप्रमाणे आम्हाला आत्मिक शक्ती, आत्मिक ऊर्जा, आत्मिक सामर्थ्य हवं असेल तर आम्हाला ते केवळ प्रभू येशू ख्रिस्तावरील विश्वासाच्या द्वारे किंवा त्याच्याशी आम्ही योग्य प्रकारे नातेसंबंध जोडल्यामुळेच प्राप्त होते. आमेन. Bread must be eaten to sustain life, and Christ must be invited into our daily life to sustain spiritual life. जशी सर्वसाधारण जीवन जगण्यासाठी आम्हाला भाकरीची आवश्यकता असते, जी आम्हाला जगण्यासाठी शक्ती देते, त्याप्रमाणे प्रभू येशू ख्रिस्ताची आम्हाला गरज आहे आत्मिक सामर्थ्यासाठी. आमेन. John 8:12. I am the light of the world. योहान 8:12 मध्ये आम्ही वाचतो, प्रभू येशू ख्रिस्त म्हणाला, मी जगाचा प्रकाश आहे. आमेन. Whoever follows me
will not walk in darkness, but will have the light of life. जो मला अनुसरतो तो अंधारात चालणार नाही, तर त्याच्याजवळ जीवनाचा प्रकाश राहील. आमेन. Jesus was speaking in the part of a temple where the offerings were made. प्रभू येशू ख्रिस्त मंदिरा संबंधीचं भाष्य करताना ज्या ठिकाणी अर्पण मंदिरात केली जात त्याविषयी म्हणतो. In this place, candles were burned to symbolize the pillar of fire that led the Israelites through the desert. इस्रायल लोक मिस्रातून कनान देशाकडे जात असताना अरण्यामध्ये त्यांना दिवसा मेघस्तंभाने सावली दिली आणि रात्री अग्निस्तंभाने त्यांना प्रकाश दिला आणि ऊब दिली. या अग्निस्तंभाचं द्योतक म्हणून मंदिरामध्ये मेणबत्त्या किंवा पणत्या किंवा प्रकाशाची योजना केलेली होती. आमेन. In this context, Jesus called himself the light of the world. या संदर्भामध्ये प्रभू येशू ख्रिस्त स्वतःला जगाचा प्रकाश असं संबोधतो. आमेन. The pillar of fire represented God's presence, his protection and guidance. Jesus is our presence, protection, and guidance. इस्रायल लोक मिस्रातून कनान देशाकडे जात असताना मोशेच्या नेतृत्वाखाली 40 वर्ष दिवसा मेघस्तंभाने आणि रात्री अग्निस्तंभाने त्याला मार्गदर्शन केलं. अग्नीचा स्तंभ इस्रायल लोकांचं संरक्षण होता, तो त्यांचं मार्गदर्शन करत होता, तसंच तो त्यांना थंडीपासून ऊब देत होता. त्याचप्रमाणे प्रभू येशू ख्रिस्त हा प्रकाश आहे, म्हणजे तो आमचा मार्गदर्शक आहे, तो आमचा संरक्षक आहे आणि तो आमचा संगोपनकर्ता आहे, असं यातून आम्हाला शिकावयास मिळतं. आमेन. John 11:25. I am the resurrection and the life. योहान 11:25 मध्ये प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, मी पुनरुत्थान व जीवन आहे. आमेन. Whoever believes in me, though he die, this is Jesus speaking, yet shall he live. जो कोणी माझवर विश्वास ठेवतो तो मेला असला तरी जगेल. आमेन. And everyone who lives and believes in me shall never die. आणि जो कोणी माझवर विश्वास ठेवतो तो कधीही मरणार नाही. आमेन. Jesus has power over life and death, as well as power to forgive sins. प्रभू येशू ख्रिस्ताकडे मरणावर अधिकार होता, जीवनावर त्याचा अधिकार होता, पापावर देखील त्याचा अधिकार होता. आमेन. This is because he is the creator of life. He who is life can surely restore life. याचं कारण हेच होतं की प्रभू येशू ख्रिस्त हा निर्माण करता, जगाचा आणि जीवनाचा निर्माण करता होता. जो जीवन निर्माण करता आहे त्यालाच जीवनावर अधिकार प्राप्त होतो. आमेन. Whoever believes in Christ has a spiritual life that death cannot conquer or diminish in any way. आणि म्हणून
जो कोणी प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो त्याला मरणापासून किंवा मरणाच्या सामर्थ्यापासून सुटका मिळते. मरण त्याच्यावर विजय मिळवू शकणार नाही. आमेन. John 14:6. I am the way, the truth, and the life. योहान 14:6. प्रभू येशू ख्रिस्त म्हणाला, मार्ग, सत्य व जीवन मीच आहे. आमेन. No one comes to the Father except through me. आणि माझ्याद्वारे आल्या वाचून कोणीही पित्याकडे जाऊ शकत नाही. आमेन. This is one of the most important passages in the Bible. पवित्र शास्त्रामधील हा शास्त्र भाग फार महत्वाचा आहे. We come to the Father only through Jesus, who is the way. आम्ही केवळ प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारेच देव पित्याजवळ जाऊ शकतो. आमेन. By uniting our lives with His, we are uniting our lives with God. आम्ही जेव्हा आमचं जीवन प्रभू येशू ख्रिस्ताला समर्पित करतो, त्याच्याशी विश्वासानं जोडले जातो, त्यावेळेला जणू काय आम्ही देव पित्याशी जोडले जातो. आमेन. John 10:30. The Father and I are one. योहान 10:30. पिता आणि मी एक आहोत. आमेन. This is the clearest statement of Jesus that he ever made. आणि प्रभू येशू ख्रिस्तानं केलेल्या सर्व गोष्टींमध्ये हा एक महत्वाचा आणि स्पष्ट असा दावा आहे असं आम्ही पाहतो. आमेन. Jesus and his Father are not the same person, but they do have the same essence and nature. याचा अर्थ काय? प्रभू येशू ख्रिस्त आणि देवपिता ही एकच व्यक्ती आहे असं नाही, पण प्रभू येशू ख्रिस्त आणि देवपिता यांच्यामध्ये एकच गोष्ट आम्हाला आढळून येते. मुळामध्ये ते एकाच स्वभावाचे, एकच असे आहेत. आमेन. Thus, Jesus is not merely a good teacher. He is God. His claim to be God was unmistakable. प्रभू येशू ख्रिस्ता हा एक उत्तम शिक्षक होता, पण तो फक्त उत्तम शिक्षक असा नव्हता. प्रभू येशू ख्रिस्त हा देवाचा एकुलता एक पुत्र होता. आमेन. Now, a question about this claim of Jesus. प्रभू येशू ख्रिस्तानं जो दावा केला त्या संबंधी इतर गोष्टी आपण पाहूया. Jesus says clearly that God is his Father, that they are one, and that he is the unique way to God. प्रभू येशू ख्रिस्तानं स्पष्टपणे सांगितलं की देवपिता आणि तो हे एक आहेत आणि देवपित्याकडे जाण्याचा मार्ग केवळ त्याच्या द्वारे आहे. आमेन. How would you prove you belong to your family? I'll say it again. How would you prove you belong to your family? What sorts of things uniquely identify you as theirs? तुम्ही जगामध्ये असताना एका कुटुंबाचे आहात
किंवा ज्या नावाचं तुमचं कुटुंब आहे, तुम्ही त्या कुटुंबातील व्यक्तीच आहात हे कशा प्रकारे तुम्ही सिद्ध करू शकाल? कोणकोणत्या गोष्टी तुम्ही तुमच्या नावाच्या कुटुंबाचे तुम्ही सदस्य आहात हे सिद्ध करण्यासाठी तुम्हाला उपयुक्त ठरतात. आमेन. John 4:25 and 26. The woman said to him, I know the Messiah is coming, who is called Christ. योहान 4:25-26 मध्ये आम्ही पाहतो की मशिहा येणार आहे आणि तो ख्रिस्त प्रभू आहे. आमेन. When he comes, he will tell us all things. Jesus said to her, I who speak to you am he. आणि शोमरोनी स्त्री बरोबर बोलताना शोमरोनी स्त्री म्हणाली की आम्हाला माहित आहे मशिहा येणार आहे आणि तो आल्यानंतर सर्व गोष्टी यथास्थित करेल. पण प्रभू येशू ख्रिस्त शोमरोनी स्त्रीला म्हणाला, मीच ख्रिस्त आहे, मी मशिहा आहे. आमेन. The Messiah was the one the Bible said would be sent to redeem his people. आणि पवित्र शास्त्रामध्ये देवाच्या लोकांचा उद्धार करण्यासाठी, देवाच्या लोकांचं तारण करण्यासाठी देव मशिहाला पाठवणार अशी भविष्यवाणी आम्ही वाचतो. आमेन. He was the unique prophet who Moses spoke about in Deuteronomy 18 verse 15. अनुवाद 18:15 मध्ये याविषयीचं भविष्य आम्ही वाचतो. He is the suffering servant spoken of in Isaiah 53. So his relation to God is unique, as his mission is also unique. आणि यशयाच्या ग्रंथाच्या 53व्या अध्यायामध्ये त्या ठिकाणी दुःख सहन करत असलेल्या देवाच्या सेवकाचं जे वर्णन आहे ते प्रभू येशू ख्रिस्ताचं वधस्तंभावरील दुःख सहनाचं वर्णन असलेलं आम्ही पाहतो. आमेन. John 6:44. No one can come to me unless the Father who sent me draws him, and I will raise him up at the last day. योहान 6:44. पित्याने आकर्षल्याशिवाय कोणीही माझ्याकडे येत नाही आणि मी त्याला शेवटच्या दिवशी उठवीन. आमेन. God, not man, plays the most active role in salvation. आणि मानवाच्या तारणामध्ये याच्यापेक्षा मोठा रोल कुणीही आजपर्यंत केलेला नव्हता. आमेन. When someone chooses to believe in Jesus Christ, the Savior, he or she only does this in response to the urging of God, the Holy Spirit. जो कोणी प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो त्याला प्रभू येशू ख्रिस्ताने दिलेल्या सर्व अभिवचनाप्रमाणे त्याचा लाभ होतो किंवा त्या गोष्टी त्याच्या जीवनामध्ये घडतात. आमेन. God does the urging, and we decide whether or not to believe. Thus, no one can believe in God, in Christ, without God's help. आणि कोणीही देवाच्या मदतीशिवाय देवावर विश्वास ठेवू शकत नाही हे देखील आम्ही पाहतो. आमेन. Matthew 11:27. All things have been handed over to me by my Father, and no one knows the Son except the Father. मत्ते 11:27 मध्ये प्रभू येशू ख्रिस्त म्हणाला की पित्याने
सर्व गोष्टी माझ्याकडे सोपवून दिलेल्या आहेत. आमेन. And no one knows the Father except the Son, and anyone to whom the Son chooses to reveal him. आणि कोणीही पुत्राला ओळखल्याशिवाय पित्याकडे जाऊ शकत नाही, आणि पुत्र ज्याला प्रगट करेल तोच अशा गोष्टी करू शकतो. आमेन. It is a unique relationship. Only the Son knows the Father. Only the Son reveals the Father. आणि याच्याद्वारे आम्ही काय समजतो की देव पिता आणि त्याचा एकुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्त यांच्या मध्ये असलेलं हे जे अतूट नातं होतं, या सर्व शास्त्र वचनामधून हे नातं आम्हाला अधिक स्पष्ट दिसतं. आमेन. Only the Son has the Father's authority. Only the Son gives life. This is what makes the Son's claim quite unique. आणि म्हणून केवळ एक पुत्रच आपल्या पित्याला योग्य प्रकारे प्रगट करू शकतो. पुत्रामध्ये असलेलं जे जीवन आहे ते जीवन केवळ पित्याच्या द्वारे आहे, हे देखील पुत्र प्रगट करतो. आमेन. John 14:8-10. Philip said to him, Lord, show us the Father. Jesus said to him, Have I been with you for so long, and you still do not know me, Philip? योहान 8:10 मध्ये आम्ही पाहतो की फिलिपानं प्रभू येशू ख्रिस्ताला सांगितलं की आम्हाला पिता दाखवा. प्रभू येशू ख्रिस्त त्याला म्हणाला, तुम्ही मला पाहिलेलं आहे आणि पित्याला पाहिले नाही काय? आमेन. Whoever has seen me has seen the Father. Jesus is the visible image of the invisible God. He is a complete revelation of what God is like. ज्यानं मला पाहिलेलं आहे त्यानं पित्याला पाहिलेलं आहे. अदृश्य देवाची दृश्य प्रतिमा आम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे प्रगट होते. आमेन. Jesus explained to Philip, who wanted to see the Father, that to know Jesus is to know God. The search for God, for truth and reality ends in Christ. आणि प्रभू येशू ख्रिस्तानं फिलिपाला सांगितलं, ज्याला देवाचा शोध घ्यायचा आहे किंवा देवाला पाहायचं आहे त्यानं मला पाहिलं पाहिजे. त्यानं माझ्यावर विश्वास आहे की देवाविषयीच्या सर्व गोष्टी प्रभू येशू ख्रिस्ता मध्येच सापडतात किंवा संपतात. आमेन. A question now on this claim. आता प्रभू येशू ख्रिस्तानं हा जो दावा केला त्यावर असा प्रश्न केला जातो. Just as the Father sent Jesus, Jesus sends us into the world to proclaim the gospel. This is the Great Commission, Matthew 28:18-20. मत्ते 28:18-20 या वचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्तानं जी महान आज्ञा दिली, संपूर्ण सृष्टीला जाऊन सुवार्तेची घोषणा करा. प्रभू येशू ख्रिस्ताचा हा जो दावा आहे की ज्यानं मला पाहिलेलं आहे त्यानं देवाला पाहिलेलं आहे, या दाव्यामधूनच प्रभू येशू ख्रिस्ताची ही जी घोषणा आहे संपूर्ण सृष्टीला जाऊन सुवार्ता सांगण्याची, हा प्रभू येशू ख्रिस्त देव आहे, तो देवाचा पुत्र आहे,
त्यावरून आम्हाला स्पष्ट होतंय. आमेन. Does someone who sees you see Jesus Christ who sent you? How might that come to be? आणि प्रभू येशू ख्रिस्त असं देखील म्हणाला, जसं पित्याने मला पाठवले तसं मी तुम्हाला जगामध्ये पाठवतो सुवार्ता सांगण्यासाठी. प्रभू येशू ख्रिस्तानं शिष्यांना जगामध्ये पाठवलं सुवार्तेची घोषणा करण्यासाठी. आमेन. I'm now going to finish in prayer, and if there's time, take questions. The prayer. We thank you, our Lord and Messiah, प्रभू मशिहाबद्दल, आमच्या प्रभूबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. for the wonderful truth in your words. The Father and I are one. तुझ्या वचनामध्ये असलेले अद्भुत सत्य आम्हाला प्रगट झालेलं आहे की देव पिता आणि त्याचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त हे एक आहेत. The success of your earthly ministry is summarized in these words from Hebrews 1 verse 3. इब्री 1:3 मध्ये या गोष्टीच स्पष्ट करण्यात आलेल्या आहेत. ते वचन आम्हाला असं सांगतं, The Son is the radiance of God's glory and the exact representation of his being, sustaining all things by his powerful word. आणि पुत्र हा देवाच्या गौरवाचं प्रतीक आहे, देवाच्या सामर्थ्याचं, अधिकाराचं तो प्रतीक असा आहे. Lord, manifest now your glory in a special way in India, in Jesus' name. Amen. प्रभू येशू ख्रिस्त, भारतामध्ये तुझं गौरव प्रत्येक गावामध्ये, खेड्यामध्ये, शहरामध्ये प्रगट होऊ दे, अशी आम्ही तुला प्रार्थना करतो येशूच्या नावामध्ये. आमेन. आमेन. That's it. Thank you, Pastor. Thank you. Beautiful, beautiful. Thank you, Pastor Peter. What a beautiful teaching we heard. आणि पास्टर पीटर कडून एक अद्भुत असं शिक्षण प्रभू येशू ख्रिस्ता संबंधी आज आपण घेतलं. Last week we were hearing about, learning about God, the existence of God. गेल्या आठवड्यामध्ये देवाच्या अस्तित्वा संबंधी काही गोष्टी आपण शिकलो. And we learned so many beautiful things that we have reason to believe that God exists. आणि देव अस्तित्वात आहे या संबंधी काही अद्भुत गोष्टी, अद्भुत पुरावे आपण पाहिले. This universe runs on laws. हे संपूर्ण विश्व नियमांनी चालतं किंवा कार्य करतं. And we have a lawgiver. आणि या सर्व नियमांचा जो उगम आहे, ज्यानं हे सर्व नियम बनवलेले आहेत, तो आम्हाला माहिती आहे. This universe has beautiful design. या संपूर्ण सृष्टीला एक सुंदर रूप देण्यात आलेलं आहे. Even our own body has beautiful design, our DNA. आम्हा प्रत्येकाला देखील प्रभूनं सुंदररित्या बनवलेलं आहे. आम्ही प्रत्येक जण एकमेकांपासून वेगळे आहोत, कारण आमचा जो DNA किंवा आमचं जे मूल रूप आहे रक्तामधील, ते प्रत्येकाचं वेगवेगळं आहे. आमेन. So there must be a designer. आणि मग असं
वेगवेगळ्या गोष्टी तयार करणारा, रचना करणारा कोणी तर रचनाकार असलाच पाहिजे. आपोआप या गोष्टी घडू शकणार नाहीत. Then we learn about Jesus Christ, because Christianity without Christ is nothing, it's empty. हा, आणि मग आम्ही प्रभू येशू ख्रिस्तासंबंधी काही गोष्टी शिकलो की प्रभू येशू ख्रिस्ताशिवाय बाकी सगळं काही व्यर्थ आहे. One thing that really touched me, that Jesus claimed to forgive sin, to give life, and to judge the world. एका गोष्टीचा माझ्यावर प्रभाव पडला किंवा मला खास त्या जाणवल्या. प्रभू येशू ख्रिस्त पापांची क्षमा करतो, प्रभू येशू ख्रिस्त जीवन प्रदान करतो आणि प्रभू येशू ख्रिस्त न्याय करतो. In every religion, people want to pay for their sins. प्रत्येक धर्मामध्ये कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये लोकांना पापाबद्दल काहीतरी देवाला ते देऊ करतात किंवा काहीतरी देण्याचा प्रयत्न करतात. But in Christianity, we have Jesus who paid for our sins. परंतु जगातील इतर धर्मापेक्षा ख्रिस्तीत्व हे का वेगळं आहे? आम्हाला आमच्या पापांसाठी काहीही करण्याची आवश्यकता नाही. आमच्या पापांसाठी प्रभू येशू ख्रिस्तानं, देवाच्या पुत्रानं स्वतःच्या रक्ताची खंडणी भरून आम्हाला पापापासून मुक्त केलेला आहे किंवा आम्हाला पापाची क्षमा प्राप्त करून दिलेली आहे. आमेन. We have a wonderful Savior. आमच्याकडे एक अद्भुत असा तारणारा आहे. आमेन. And we heard the wonderful teaching that the word Pastor was using is unique. आणि आजच्या शिक्षणामध्ये आम्ही पाहिलं की पास्टर एक शब्द वारंवार वापरत होते. तो शब्द म्हणजे एकमेव, अद्वितीय. Yes, Jesus is unique in so many ways. आणि प्रभू येशू ख्रिस्त हा अनेक प्रकारे एकमेव होता. त्याच्यासारखा दुसरा व्यक्ती जगामध्ये होऊन गेलेला नाही. आमेन. We will hear more next week, those claims of Jesus, and I'm very excited. आणि प्रभू येशू ख्रिस्ताचे इतर जे दावे त्याने स्वतः संबंधी केलेले आहेत त्याविषयी आपण पुढच्या आठवड्यामध्ये पाहणार आहोत आणि मी ते ऐकायला तुमच्याप्रमाणेच उत्सुक आहे. We have another class with our wonderful teacher Keith Kelly. So we cannot take your question, unfortunately. Please forgive us. कृपा करून आम्हाला क्षमा करा. आता दुसरा वर्ग घेण्यासाठी पास्टर कीथ हे तयार आहेत. त्यामुळं आम्ही प्रश्नाचा क्लास आता घेऊ शकत नाही. But what you can do, you can communicate your question to Pastor Prabhakar, and then one by one Pastor Peter will answer those questions. आणि तुम्ही हे करू शकता, तुमचे काही प्रश्न असतील या शिक्षणाबद्दल तर पास्टर प्रभाकरांना तुम्ही सांगू शकता किंवा त्यांच्याकडे नोंद करू शकता आणि मग पास्टर प्रभाकरांकडे असलेल्या सर्व प्रश्नांची एक एक करून पास्टर पीटर त्याची उत्तर येणाऱ्या दिवसामध्ये आपल्याला देतील. Pastor Peter, is it okay? Fine. Okay, thank you. Just one thing. One thing. I'm not a pastor. Yeah. Okay. Yeah. All right. But we can make you, if you like. Your teaching is powerful. Yeah. Thank you, Brother Peter. Thank you. बंधू पीटरचे आम्ही आभार मानतो आजच्या शिक्षणाबद्दल. Lovely. So God bless you. Have a wonderful week. देव तुम्हाला आशीर्वाद देव. आठवडाभर देव तुमचं सहाय्य करो, तुम्हाला मदत करो. पुढच्या आठवड्यामध्ये पुन्हा आपण भेटूया. तोपर्यंत गुड बाय. See you next week. Thank you. God bless you. Okay. God bless. Bye-bye. Bye.